Today we are going to learn third lesson of 7th class properties of natural resources. Let's recall first question is there, which are the gases present in air? Why is air called a homogeneous mixture? We know that which are the gases present in air. आपल्याला माहीत आहे, आपण 6वी वर्गात शिकलेलो आहोत एअर, वॉटर अँड लँड. तर एअर कसं आहे, एअरचे प्रॉपर्टीज कशा आहेत हे शिकलेलो आहोत. तर कोणते कोणते गॅस असतात हवेमध्ये, एअरमध्ये? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, अशा प्रकारे वेगवेगळे गॅस असतात. व्हाय इज द एअर कॉल्ड अ होमोजेनियस मिक्सचर? तर एअरला होमोजिनियस मिक्सचर का म्हणलं जातं? कारण की या एअरमध्ये सगळे वायू मिक्स झालेले असतात. व्हॉट आर द युजेस ऑफ व्हॅरियस गॅसेस इन एअर? तर काय उपयोग आहेत हे आपण 6व्या इयत्तेत पाहिलेलं आहे की ऑक्सिजनचा उपयोग काय आहे, कार्बन डायऑक्साईडचा उपयोग काय आहे, ॲरगॉनचा उपयोग काय आहे. तर हे वेगवेगळ्या एअरचा उपयोग काय आहे, वेगवेगळ्या गॅसेसचा उपयोग. लेट्स सी प्रॉपर्टीज ऑफ एअर. एअर इज ऑल राऊंड अर्स. आपल्या चोहोबाजूनी हवा आहे. वी कॅन नॉट सी इट. आपण त्या हवेला पाहू शकतो का? नाही. एट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. आपण पाहू शकत नाहीत, पण आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो की हवा आपल्या जवळ आहे, आपल्या आजूबाजूला आहे. व्हेन वी इनहाल एअर टेक इन टू थ्रो द नोज. आपण ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस आपण फील करतो की आपल्याला हवा आहे, येत आहे. इफ वी ब्लो ऑन आवर हँड थ्रो आवर लिप्स वी कॅन फील द एअर. आपण आपल्या हातावरती जरी फुकलं, हवा फुंकर मारली तरी आपल्याला त्या हवेची जाणीव होते. एक थोडंसं एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो आपण पाहूया. टेक अ स्टिक फ्रॉम ब्रूम ऑर पेपर ऑर प्लास्टिक स्ट्रॉ. तर एक झाडूची काडी घ्या किंवा पेपरचा किंवा प्लास्टिकचा एक तुकडा घ्या. टाय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर. त्याच्या मधोमध काय करा, एक दोरा बांधा. अँड हँग इट सो दॅट इट रिमेन हॉरिझॉन्टल. तो समांतर राहील अशा प्रकारे त्याला टांगायचं आहे. टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साईज ॲट 2 एंड्स ऑफ द स्टिक. आणि त्याच्या दोन्ही टोकाला 2 बलून्स बांधायचे आहेत. सी टू इट दॅट द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. आणि ही लक्षात ठेवायचं की ते बलून बांधल्यानंतर सुद्धा ती जी काठी आहे ही काठी समांतर राहील, अशी एक सरळ रेषेत राहील. आपण तराजू कसा पकडतो, तराजू असा एका बाजूला खाली येत नसतो, असं खालीवर नसतो, तर तो समांतर असतो. नाऊ रिमूव्ह 1 बलून. तर एक बलून काढून घ्या. इन्फ्लेट इट अँड टाय इट. त्याला फुगवा आणि त्याला बांधा. ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन डज द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. तर त्या जो बलून आहे तो बांधल्यानंतर स्टिक्स त्या बलूनच्या बाजूने खाली जाते, हे आपल्याला दिसून येतं. द स्टिक गोज डाऊन ऑन द साईड ऑफ इन्फ्लॅटेड बलून. हा जो फुगवलेला बलून आहे याच्या बाजूला ती काठी खाली जाईल. धिस मीन्स दॅट एअर हॅज अ वेट. याचा अर्थ काय होतो की हवेला काय आहे, वजन आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. तर एअर हे काय आहे, गॅसेसचे मिक्सचर आहे. देअरफॉर लाईक ऑल अदर मॅटर इट हॅज मास अँड वेट. बाकी सर्व पदार्थाप्रमाणे हवेला सुद्धा मास अँड वेट आहे. नेक्स्ट एक्सपेरिमेंट इट इज देअर. टेक अन इंजेक्शन सिरिंज विदाउट द निडल. सुई नसलेले एक इंजेक्शन घ्या. पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. त्याचं जे पिस्टन असतं ते पिस्टन मागे वळा आणि लक्षपूर्वक पहा. हे जे पिस्टन आहे ना, आपण हे पिस्टन, द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. आपण ते पिस्टन असं मागे वळलं की ते सहज मागे येतं. द पिस्टन देन रिमेन इन दॅट पोझिशन इव्हन इफ यू लेट इट गो. आता हे तुम्ही पिस्टन मागे वळलं आणि पुन्हा सोडलं तर ते तिथंच राहतं, जिथं मागे वळलं आहे तिथंच. नाऊ क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरिंज टाईटली विथ युअर थंब.
आता काय करा, हे जी ह्याचं होल आहे, हे समोरून हवा येणारं किंवा आपले इंजेक्शन दाबलं की पिचकारी औषध बाहेर पडणारं, त्या होलला तुमच्या अंगठ्यानं दाबून धरा. पुल द पिस्टन अँड लेट इट गो. ते पिस्टन ओढा आणि त्याला सोडा. इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टन मोर ऑर लेस दॅन बिफोर. तर आता ज्यावेळेस आपण इथं ह्या होलला बोटाने पकडून दाबून धरलं आहे, त्यावेळेस पिस्टन ओढायला तुम्हाला जास्त ताकद लागते का पहिले इतकीच लागते? तर जास्त ताकद लागेल. डज द पिस्टन रिमेन ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो. आणि पुन्हा हे पिस्टन तुम्ही मागे ओढलं आहे, तर हे पिस्टन पुन्हा जशाला तसं राहतं का? जसं मागे ओढलं आहे ना तसं मागे राहतं का? ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इंटेल होल ऑफ द सिरिंज क्लोज्ड. हे समोरचं होल जे आहे ना, हे अंगठ्यानं दाबून धरलं आहे आणि आपण हे पिस्टन ओढत आहोत. ते काय होतं आहे, स्पेस बिकम्स अवेलेबल टू द इयर इन द सिरिंज अँड इट बिकम्स रेअरिफाय. तर त्याच्यामध्ये त्या सिरिंजला स्पेस राहत नाही. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द इयर इन द सिरिंज इज लोअर्ड. त्याच्यामुळे हे मागे वाढल्यानंतर ह्याच्यामधलं प्रेशर खूप कमी होऊन जातं. कम्पॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाइड एअर इज व्हेरी हाय. म्हणजे ह्याच्यामधलं प्रेशर कमी होतं इंजेक्शनमधलं ह्या बाहेरच्या प्रेशरच्या तुलनेत, वातावरणामध्ये जे प्रेशर असेल त्याच्या तुलनेत. दॅट इज व्हाय व्हेन द पुल्ड आउट पिस्टन इज रिलीज्ड इट इमिडिएटली पुश्ड इन. हे आपण इथं अंगठ्यानं दाबून धरलं आहे आणि पिस्टनला मागे ओढतो आहे, तर पिस्टनला मागे ओढून सोडून दिलं की पिस्टन पुन्हा जशाला तसं जाऊन बसतं. कशामुळे? कारण की याच्या आतमध्ये प्रेशर खूपच कमी असतं आणि बाहेरचं प्रेशर जास्त झाल्यामुळे ते पिस्टन आहे त्या जागेवर जातं. इफ दिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड होल्डिंग द सिरिंज इन different position like vertically, horizontal or inclined, the piston is found to go in the same extent in all the cases. From this we can infer that atmospheric pressure is the same in all the direction. मग ते तुम्ही इंजेक्शन असं पकडा किंवा असं पकडा किंवा असं आडवं पकडा किंवा सरळ उभं पकडा, हॉरिझॉन्टल पकडा, एक्सटर्नल पकडा, पण तरीसुद्धा त्याच्यावर काहीही बदल होत नाही. ते त्याच्या पोझिशनला जाऊन स्थिर राहतं. लेट्स सी, देयर इज वन एक्सपेरिमेंट. इन इट एक्सपेरिमेंट, टेक सम वॉटर इन अ प्लास्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराइट इन इट. एका प्लास्टिक कपमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये एक उभी स्ट्रॉ ठेवा. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अपर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ. ही पहिली स्ट्रॉ आहे, हिच्या या टोकापाशी ही दुसरी स्ट्रॉ पकडा. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. यू विल सी अ फाउंटेन ऑफ वॉटर. व्हॉट डिड द हॅपन? व्हॉट दिस हॅपन? तर आपण ज्यावेळेस खूप जोरात या नळीतून या स्ट्रॉमधून फुकू तर इथं आपलं पाणी असं फवाऱ्यासारखं दिसून येईल. काय होतं? ऑन ब्लोईंग थ्रो द स्ट्रॉ द एअर इज ॲट दिस ओपन एंड इज पुश्ड अवे अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. इथं जे एअर प्रेशर आहे इकडून फुकल्यामुळे इथलं एअर प्रेशर कमी होतं आणि पाण्यावर तर सेम एअर प्रेशर आहे, त्यामुळे इथलं एअर प्रेशर कमी झालं की मग हे पाणी इकडे वरी सरकतं या स्ट्रॉमधून. ॲज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अपर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स लेस देन ॲटमॉस्फेरिक प्रेशर, द वॉटर इन द कप इज पुश्ड फ्रॉम वेअर द प्रेशर इज हायर टू वेअर इट इज लोअर. मग इकडे प्रेशर जास्त आहे पाण्यावर, मग हे कमी. दॅट इज इन द अपवर्ड डायरेक्शन अँड द वॉटर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ अ फाउंटेन. आणि ते एका फाउंटेन सारखं पाणी बाहेर येतं. दिस स्ट्रॉ फाउंटेन वर्क्स ऑन बर्नौलीज प्रिन्सिपल. तर हे फाउंटेन जो आहे हे बर्नौलीज यांच्या प्रिन्सिपलनुसार काम करतं. तर अशा प्रकारे हे आपण हवेचा
फरक दिसून येतो. यू विल लर्न मोर अबाउट दिस इन द लेसन कॉल्ड विंड्स इन जिओग्राफी. तर या विंड्स या लेसनमध्ये जिओग्राफीमध्ये आपल्याला अभ्यास करता येईल. तर इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. लेट्स सी दिस एक्सपेरिमेंट. टेक आईस कप्स इन अ ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. तर 3/4 भरलेलं आईसनं बर्फाने भरलेले ग्लास ठेवा. नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. हाऊ डिड द वॉटर ड्रॉपलेट्स अपीअर्स ऑन द आउटसाइड ऑफ दिस ग्लास. तर इथं त्याला असं 3 हिस्से बर्फ टाकला त्याच्यात आणि वरती थोडंसं रिकामं ठेवलं. त्यावेळेस आपल्याला दिसून येईल की ह्या काचेच्या ग्लासाच्या बाहेरून पाणी असं दवबिंदू जमा होत आहेत. तर ड्यू टू द आईस क्यूब्स इन ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल डाऊन. ज्यावेळेस आपण ग्लासमध्ये बर्फ टाकला असतो त्यामुळे त्या बर्फच्या आजूबाजूची जी हवा असते ही थंड होऊन जाते. ॲज द वॉटर वेपर्स इन दिस एरिया कूल डाऊन इट कंडेन्सेशन अँड गेट्स ट्रान्सफॉर्म इंटू वॉटर. आणि त्याच्या आजूबाजूची हवा थंड झाल्यामुळे त्या ग्लासच्या भोवती जो वाफ असते ती थंड होऊन जाते आणि ती पाण्याच्या स्वरूपात ह्या ग्लासच्या बाजूने जमा होऊन जाते. इट इज दिस वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. अशा प्रकारे हे बाहेरचं जे पाणी असतं हे ड्रॉपलेट्स बाहेर जमा होतात. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. जी आर्द्रता असते, ह्युमिडिटी असते, वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळी असते. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल ऑल्सो चेंजेस फ्रॉम टाईम टू टाईम ड्युरिंग द पिरियड ऑफ सिंगल डे. तर एका दिवसामध्ये सुद्धा वेळोवेळी ही जी ह्युमिडिटी असते ही बदलत जाते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर्स. मग ह्युमिडिटी कशावर ठेवली जाते? त्याची कॅपॅसिटी किती आहे वॉटर होल्ड करण्याची. ड्युरिंग द नाईट or at a down when the temperature of air is low, its capacity to hold the vapors is less. तर ज्यावेळेस त्याची टेम्परेचर कमी असतं त्यावेळेस त्याची पाणी धारण क्षमता खूप कमी असते. ॲट सच टाईम द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू वॉटर ड्रॉपलेट्स. तर अशा वेळेस जास्तीचं पाणी काय केलं जातं वॉटर ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट केलं जातं. दिस इज व्हॉट वी कॉल्ड ड्यू. तर अशा प्रकारे आपण जे दवबिंदू जे पाहतो सकाळी सकाळी ड्यू ड्रॉप्स तर हे ते दवबिंदू असतात. इन द आफ्टरनून व्हेन टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय द कॅपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस. तर जशा प्रकारे तापमान वाढतं आणि तापमानामध्ये आर्द्रतेला साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. Then compared to its fall capacity to hold water, the proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. आणि जसं ऊन पडतं तसं त्यातली आर्द्रता कमी होते आणि आपण वातावरण कोरडं झालं असं फील करतो. द प्रोपोर्शन ऑफ वॉटर वेपर्स इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड इन कोस्टल एरिया. तर मान्सूनमध्ये त्याच्यामध्ये वॉटर वेपर्स जास्त असतात. तसेच समुद्रकिनारीसुद्धा हे आर्द्रता जास्त असते. ॲज अ रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. इन समर वेट क्लॉथ्स ड्राय क्विकली बट इन द रेन्स दे डू नॉट. व्हाय इज धिस सो. तर वरचं एक्सप्लेनेशननुसार या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की इन समर वेट क्लोथ्स ड्राय क्विकली. उन्हाळ्याच्या दिवसात ओले कपडे लवकर कोरडे होतात पण पावसाळ्यामध्ये ते लवकर कोरडे होत नाहीत. असे का होते? यूज युअर ब्रेन अँड सॉल्व दिस 2 क्वेश्चन्स. नेक्स्ट लेट्स सी ट्राय वन एक्सपेरिमेंट. वी कम्स टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज अबाव that air has properties like occupying space. वरचे जे आपण एक्सपेरिमेंट पाहिले त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की एअर काय करतं जागा व्यापतं. ऑक्युपाइंग स्पेस हॅविंग अ सर्टेन व्हॉल्यूम हॅविंग मास अँड वेट ऑल्सो.
तर त्याचं व्हॉल्यूमसुद्धा असतं, त्याचं आकारमानसुद्धा असतं, त्याचं मास असतं आणि त्याचं वेटसुद्धा असतं. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक्स अँड मॉइश्चर. तर हे एअर हे एक मिक्सचर असतं कशाचं. सम गॅसेस, काही गॅसेस असतात, डस्ट पार्टिकल्स धुळीकणे असतात, स्मोक धूळ असते आणि मॉइश्चर म्हणजे आर्द्रता त्यात असते. व्हेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन दीज minute particles, the particles spread the light in all the directions. This natural phenomenon is called scattering of light. तर हे स्कॅटरिंग ऑफ लाईट हे काय आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, संध्याकाळी अंधारात एखाद्या घरावरती लाईट चमकवा आणि तुम्ही असं थोड्या अंतरावर उभे आहात, असे तुम्ही उभे आहात बरोबर आहे, आणि तुमच्या हातात बॅटरी आहे आणि तुम्ही लाईट चमकवत आहेत. तर ही तुमची लाईट सरळ जाऊन घरावर जाऊन पडते, त्या भिंतीवर जाऊन पडते आणि इथं तुम्हाला चमकलेलं दिसतं बरोबर आहे. तर त्यावेळेस असं लक्षात घ्यायचं की तुम्ही एखाद्याला इथं उभा केलं आहे बरोबर आहे, तो इथं उभा आहे एक जण, तर याला ही लाईट दिसणार नाही, त्याला इथं प्रकाश दिसेल, इथं उजाड दिसेल. कारण की एखाद्या वस्तूवर ज्यावेळेस प्रकाश पडतो त्यावेळेसच त्याचं लाईटचं परावर्तन होतं, स्कॅटरिंग ऑफ लाईट होते. इथून बॅटरीतून लाईट निघलेली आहे आणि तुम्ही फक्त एवढ्यात बघितले ना, एवढ्या भागात बघितलं, तर याच्यात काही दिसणार नाही. पण ज्यावेळेस तो इकडे वळून बघल त्यावेळेस इथं त्याला काहीतरी चमकलेलं दिसतं, घराची भिंत दिसते. पण इथून त्यानं सरळ जर बघितलं त्याला इथं काही एक दिसत नाही. तर अशा प्रकारे हे असतं स्कॅटरिंग ऑफ लाईट. नेक्स्ट पॉईंट इज दॅट व्हेन वी सी टेम्परेचर रेग्युलेशन. तर टेम्परेचर रेग्युलेशनमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल. द अर्थ रिसीव एनर्जी फ्रॉम द सन. पृथ्वी सूर्यापासून उष्णता स्वीकारते. धिस एनर्जी रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. आणि तर ही एनर्जी घेतलेली ती ही उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वी वापस टाकते. द कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच ॲज वॉटर वेपर्स, कार्बन डायऑक्साईड ऑब्झर्व्स अ पार्ट ऑफ धिस हीट अँड गिव्ह इट टू द अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. तर मग ज्यावेळेस पृथ्वी ही सूर्यापासून घेतलेली एनर्जी हीटच्या स्वरूपात बाहेर टाकते त्यावेळेस पृथ्वीच्या सभोवताली असणारे पाणी, म्हणजे पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड हे काय करतात, ती हीट ॲब्सॉर्ब करतात आणि हवेतील दुसऱ्या घटकांना ती देतात. ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म, thereby becomes suitable for living worlds on the earth. तर त्यामुळे काय होतं, पृथ्वीचं जे कक्षा आहे, बाहेरची वातावरण आहे हे उष्ण राहतं, पूर्ण थंड होऊन जात नाही. आणि त्यामुळे हे वातावरण उष्ण असल्यामुळेच पृथ्वीवरती जीवन शक्य आहे. इफ देर वेअर नो एअर ऑन अर्थ द average temperature of Earth's surface would have been very low. जर आपल्या पृथ्वीवर जर एअर नसते तर त्यांनी काय, पृथ्वीची वसून वापस जाणारी हीट असते ती शोषली नसते, तर आपल्या पृथ्वीचं ॲव्हरेज हीट खूप लो असती, खूप कमी असती, जिथे की सजीवांचं जगणं अशक्य झालं असतं. नेक्स्ट पॉईंट इज दॅट ट्रान्समिशन ऑफ sound. All the sounds that we hear reach us through the surrounding of ear. आपण जे आवाज ऐकतो ना तो आवाज आपल्यापर्यंत कशातून येतो, हवेतून येतो. द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंज ड्यू टू चेंज इन द टेम्परेचर. टेम्परेचर जर बदललं तर हवेची डेन्सिटीसुद्धा बदलते. इन विंटर द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस. आपल्याला माहिती आहे थंडीच्या दिवसात हवेची आर्द्रता वाढलेली असते. वी कॅन हिअर द व्हिस्टल ऑफ डिस्टंट ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर सीझन.
तर विंटर सीझनमध्ये तुम्हाला बदल बघायचा असेल तर जी एखादी तुमच्या गावाजवळून जर ट्रेन असेल, खूप स्टेशन असेल, तर ती उन्हाळ्याच्या दिवसात ऐकू येत नसेल, पण तुम्हाला थंडीच्या दिवसात ती जे हॉर्न वाजलेलं आहे ते तुम्हाला जास्त ऐकायला येतील. हे कशामुळे होतं? आर्द्रतेमुळे होतं. इयर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. आवाजाचं जे आपल्याला वहन करायचं आहे, ट्रान्समिशन करायचं आहे, याच्यामध्ये हे इयर हे खूप महत्त्वाची भूमिका निभावतं. हवा नसेल तर आपल्याला आवाज ऐकायला येणार नाही. Enjoyed the session. If you like this video, press like button, subscribe our channel, and press the bell icon to get the daily notification of our channel. Thank you.